वैभव धूम अँड नितेश हांडवा ही जोडी मैदानामध्ये ओपनिंग जोडी SK स्पोर्ट पोमन टीमकडून प्रकाश देवलीकर फॅम टीम एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण बघतो स्टॉर्म स्ट्रायकर इम्रान शेख फॅम टीम. तन्मय पाटील पहिला गोलंदाज. तन्मयने काल अप्रतिम कामगिरी केलेली आहे या सीझनमध्ये. मागच्या काही सीझनमध्ये असफल ठरला. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जाईल. नक्कीच आजचा सुपर संडेचा पहिला बॉल. ज्यावेळेस पहिला बॉल घेऊन जाईल आपण जोरात टाळ्यांनी स्वागत करूया पहिल्या बॉलचा. राईट आर्म होतो विकेटने तन्मय पाटील. हो खोलवट टप्प्याचा बॉल. हो यावेळेला एज लागून बॉल केला होता. स्लिपमध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने खातं खोललं जाते. वैभव धूमचं टीमचं सुद्धा खातं खोललं जाते. पहिल्या बॉलवर सिंगलनी सुरुवात झालेली आहे. रवींद्र गोवारी RD11 या टीमने सुद्धा चांगली काम केले. RD11चे हे ऑनर आहेत. यस, त्यांचा वेगळा अंदाज, डार्क गॉगल आणि एक विशेष अंदाज रवींद्र गोवारी यांचा पाहू शकता आपण TV मॉनिटरवर. पहिल्या चेंडूवर बघितलं खेळायचा प्रयत्न कव्हरकडे होता, मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू मात्र फर्स्ट स्लिपमध्ये गेला. तन्मय पाटील. हो चांगला फटका आहे. नितेशच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतो. आउटफील्ड मधला एक उत्कृष्ट फिल्डर जय म्हात्रे स्वतः कॅप्टन सुद्धा आहे. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ऑफ द मार्क होतो फलंदाज नितेश आणि टीमचं टोटल जाते 3 वर. इनफिल्डच्या वरून फटका खेळला होता, मात्र आपण बघितलं फटक्यामध्ये ताकद झोकली नव्हती, त्यामुळे फक्त 2 धावा मिळत आहेत. 9:26 पहिला बॉल पडलेला आहे. लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटाच्या आत पहिली 4 षटकं संपवायची आहेत. ओव्हर द विकेटने आणखीन एक चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेने, मात्र फिल्डर आहे जय म्हात्रे. आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू चांगला कॅच घेतले आणि विकेट मिळते. नितेश हांडवा इज आउट. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय स्टॉर्म स्ट्रायकर टीमला. रिप्लेमध्ये खरं तर ऑनसाईडला खेळायचं होतं आणि चेंडू हवेत आणि महत्त्वपूर्ण झेल समाप्त केला जातो. आणि जेव्हा हेमंत पाटील आपण पाहतोय, जेव्हा पहिल्या षटकामध्ये यश मिळतंय, अर्ली ब्रेक थ्रू मिळतंय, तेव्हा मात्र संघाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. अगदी बरोबर. तिसऱ्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे ती स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू तन्मय पाटीलने. थोडासा हादरा लागला असेल नक्कीच, कारण अर्ली ब्रेक थ्रू मिळालेला आहे SK स्पोर्ट पोमन टीमला. नवीन बॅटर जतीन देवलीकर द किलर मिलर ज्याला म्हटलं जाते, आणि किलर डेव्हिड मिलरच्या स्टाईलमध्ये बॅटिंग करतो जतीन. आणि 2023 पासून जतीन KPL मध्ये फॉर्ममध्ये आहे. जतीनच्या नावावर जर आत्तापर्यंत बघितलं तर एकूण धावसंख्या आहे KPL मधली 300 पेक्षा जास्त. यस, 343 धावा आतापर्यंत जतीनने पटकावलेल्या आहेत आणि 213चा स्ट्राईक रेट. पण त्याचा प्रयत्न आणि वैभव तुमचा जो आहे तो 210चा 210 धावा त्याने केलेल्या आहेत. झेल होईल का आणि 240चा स्ट्राईक रेट. मिळते. जज करता आलेलं नाहीये. जतीन येतोय. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. वेल याला पुन्हा वाया घालवू नका, लक्षात घ्या. चला पुन्हा आपल्या काय म्हणायचं? बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस मला असं वाटतंय राऊंड की विकेटने मारा करेल, कारण आईस- डिफेंडर बॅटर समोर आहे. तन्मय उलटा पाटील खेळ याचा. आहे. डेव्हिड तन्मय मिलर ऑफ पाटील लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय. पहिला बॉल बघितलं त्यावर सिंगल, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर विकेट, 3 वर 1 विकेट. ही सुरुवात आहे SK स्पोर्ट पोमन टीमची राऊंड विकेटनी यावेळेला. हो हा थोडासा अकवर्ड लुक मध्ये खेळलाय, थोडासा फ्लिक करत होता बॉलला. विकेटच्या दिशेने बॉल येतोय, थोडासा फंबल होतोय, मात्र घाई करण्याचा प्रयत्न नाहीये. फक्त एक सिंगलच मिळते आहे. 3 बॉलवर कंपल्सरी आपण बघितलं फ्रेममध्ये दिसला जय म्हात्रे, जो आउटफील्डचा चांगला फिल्डर. दुसऱ्या बॉलवर गॅपमध्ये खेळला होता नितेशने, मात्र तिसऱ्या बॉलवर सरळ शोधलं होतं ते जयला. हे आमचं VIP डाईस असलम शेख, जयंत म्हात्रे, बालकृष्ण म्हात्रे, त्यानंतर रवींद्र गोवारी, अनिस भाई, त्यानंतर आपण बघू शकतो अजय पाटील आणि दुर्योधन वाघ आपल्याला दिसतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेटने डाऊन डिलेग यावेळेला
लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन, एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 5 रन. हेमंत सर्वाधिक षटकारचा विचार जर केला तर आतापर्यंत जतीन देवळीकर याने 34 षटकार KPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावलेले आहेत. तन्मय पाटील पुढे होता बॉल, खोलात टाकला होता मिड ऑफच्या दिशेने. फिल्डिंग चांगली, गॅदरिंग थोडंसं चुकलं ह्या वेळेला तन्मय पाटीलचं, नाहीतर नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता होती आणि एक मोठा विकेट वैभव धूमचा मिळू शकला असता, जो मागच्या सीझनमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 2 नंबरवर होता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी तन्मयद्वारा. अगदी प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. पहिली विकेट प्राप्त केल्यानंतर संघ सुद्धा संपूर्णपणे चार्ज झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. चांगली गोलंदाजी तन्मय पाटीलची. 1 विकेट मिळवलेला आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा बघितलं थोडंसं हलक्या तरीच खेळण्याचा प्रयत्न. जतीनने जाणलेला आहे की आपण तन्मय पाटीलला मोठी फटकेबाजी करायची नाही, साबत गतीने खेळलं पाहिजे. कारण तन्मयच्या 2 ओव्हर जर आपण गेल्या तर नंतरचे येणाऱ्या गोलंदाजावर आपण अटॅक चढवू शकतोय. ही स्ट्रॅटेजी कदाचित असावी. ही आकर्षक ट्रॉफी आपण बघू शकतो ज्यावर इगल आहे आणि सरासरी डायमंड आणि क्रिस्टलची ही ट्रॉफी आपण बघू शकतोय. ही खास मागवलेली आहे दुबईवरून. ही रोटेशनल ट्रॉफी आहे KPL मधली आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफी कधी आपल्याला जास्त बघायला मिळत नाही आहेत. म्हणजे कॉमन प्रीमियर लीगमध्ये पहिल्या सीझनपासून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही ट्रॉफी जी आहे खाली आपण नावसुद्धा बघू शकतो जी स्पॉन्सर्स केलेली आहे मागच्या सीझनपासून. चॅम्पियन टीम कॉमन प्रीमियर लीग कॉमन क्रिकेट असोसिएशन सौजन्य रामचंद्र किशोरीलाल गुप्ता उर्फ आमचे सर्वांचे लाडके छोट्या भैया यांच्याकडून. यस, तन्मय पाटीलने आतापर्यंत 20 विकेट्स घेतलेले आहेत KPL मध्ये. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत तन्मय करतोय. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. कारण फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि 1 फलंदाज बाद करण्यात यश आलेला आहे. दुसरं षटक भावेश ठाकरे या सीझनचा 3rd बॅट्समन म्हणता येईल, 3rd बेस्ट बॉलर म्हणता येईल भावेशला. पण या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कन्सिस्टन्सी ठेवेल का? अगदी बरोबर आहे. कालच्या दिवसामध्ये भावेश ठाकरेने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला, बॅटने असो किंवा बॉलने असो. भावेश लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा खूप चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे जतीनला. चांगला बॉल ऑफ साईडला यॉक करण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नव्हता या बॉलवर फटका खेळण्यासाठी जतीन देवळीकर याचा. फुटवर्क चांगला असणं फार गरजेची गोष्ट असते. भावेश लेफ्ट आर्म, यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे, फिल्डिंग साईडकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग टीमने DRSची मागणी केलेली आहे. पंचांनी सॉफ्ट डिसिजन वाईट दिलेला आहे. चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच आहेतच. तिसरे पंच यावेळेस अमित गोलतकर TV अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. बाउन्सर सुद्धा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. थोडासा जास्त बाहेर बॉल टाकला, मात्र वाईटचा इशारा. DRSची मागणी आहे. 2 DRS 1 इनिंगमध्ये. जास्त वेळ कृपया लावू नका. DRS झाल्यानंतर लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जमू नका आपण, आज वेळ आपल्याकडे कमी आहे. 5च षटकांचा फक्त सामना आहे. आज सुपरहिटचे सुपरहिट मॅचेस आपण बघतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा की DRS घेतल्यानंतर आपण एकत्रित जमू नका. क्षेत्ररक्षण आपण लावून ठेवायचं आहे. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच आमचे TV पंच या ठिकाणी पाहणी करतील आणि लगेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. टेक्निकल टीम आमची tenniscricket.in चांगलं टेलिकास्ट दाखवत असताना अतिशय चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. सिनेमॅटिक पिक्चर SJ ब्रदर्स यांच्या माध्यमातून जबरदस्त
या ग्राउंडची सजावट. फेअर डिलेवरी रिव्ह्यू सक्सेस होताना दिसते आपल्याला. अगदी व्यवस्थित रिव्ह्यू घेतला होता. बॉल पडल्यानंतर जसं वाईट दिलं गणेश बनसोडेने लगेच DRSची मागणी केली. किती कॉन्फिडन्स होता गणेश बनसोडे याला. नाही डेफिनेटली कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, टर्नही झाला होता. 22 पुन्हा एकदा मार्गस्थ होईल लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र पोलचा फटका बघायला मिळाला आणि पॉवरफुल सीमारेषा पलीकडे जाणारा जतीन याच्या बॅटमधून निघाला हा 35वा षटकार. हा ट्रॅकर बॉल पुल केलं या बॉलला. पॉवरफुल डिलाइटफुल शॉट जतीन देवलीकरच्या बॅट मधून. बॉल सरळ निघून जातो आउट ऑफ दी पार्क. डीप स्कोअर लेगला 6 रनसाठी षटकार. जवळजवळ 350 धावा पूर्ण झालेल्या आहेत जतीन देवलीकर याच्या अगोदर आपण बघितलं तर KPL मध्ये 5 सीझन मध्ये वैभव पाटीलने 350 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढताना दिसते कारण 13 धावा होत आहेत. 22 पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. मिस टाइम फटका आहे मात्र झेल होईल का. वाट कॅच वन ऑफ द बेस्ट कॅच म्हणता येईल आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे भावेशने. दिस इज द बिग विकेट. मोठी विकेट मिळताना दिसते स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमला. हे बघितलं ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम कॅच अजय उपाध्याय. बघितलं हाफ अँड टफ चान्स होता मात्र हाफ चान्सचा फुल चान्स केला अजयने. जाणलं होतं की जतीनची विकेट किती महत्वाची आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल भरपूर लांबून खेळण्याचा प्रयत्न होता जतीनचा आणि महत्वपूर्ण विकेट जाते. SK स्पोर्टला मोठा हादरा लागतोय. जतीन देवलीकर किलर मिलर इज आउट. यस इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का म्हणता येईल कारण जतीनकडनं खूप अपेक्षा होत्या. महत्त्वपूर्ण मॅच नॉकआउट मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र भावेशने आपला संघाला मिळवून दिलेली आहे. आणि मी तर म्हणतो की हेमंत झेल अजयने घेतलेला आहे. अजयचा सुद्धा सिंहाचा वाटा खरं तर या विकेट्सच्या वाटेमागे म्हणता येईल कारण अशक्य प्रायचा झेल त्याने घेतलेला आहे. आता मात्र बॅटिंगसाठी येतोय अक्षय जाधव. खूप ओझं असणारे अपेक्षा असणारे अक्षयवर जतीन बाद झाल्यानंतर. फक्त हलक्या हाताने केलेलं आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह टू द शॉर्ट कव्हर आणि त्यावर खातं उघडतोय अक्षय. पुढे बॉल होता. जास्त रिस्क केल्याचा प्रयत्न नाही. आत्ताच मोठी विकेट गेलेली आहे त्यामुळे अक्षयने जाणलं की फक्त सॉफ्ट हँडने खेळावं लागेल. पुश केलं होतं फक्त शॉर्ट कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग तर चांगली मात्र एक सिंगल कंप्लीट करून आपलं खातं ओपन करतो अक्षय. हे आपण बघू शकतोय. करामती शेख हकीमभाई शेख ज्याने हे मैदान बनवलेलं आहे आपल्या स्क्रीनवर. भरपूर मेहनत. मला वाटते एक महिनाभर ते झोपलेले नाहीत मात्र आज संध्याकाळी त्यांना चांगली झोप लागणार आहे. 22 स्विच इट खेळण्याचा प्रयत्न टायमिंग मात्र झालेला नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय आणि लेग बाईचा इशारा येते पंचांचा. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. का आवश्यकता होती या ठिकाणी स्विच इट खेळण्याची कारण जतीन सारखा एक महान फलंदाज बाद झालेला आहे. स्विच इटने जास्तीत जास्त आपण बघितलं तर विकेट जाण्याची शक्यता असते. आपण बघितलं एक सामना जो होता आयशा स्टार विरुद्ध दिनकर पाटील स्मृती मोरीगाव. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा होत्या. हर्षद म्हात्रेने स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला. क्लीन बोर्ड आउट झाला. त्याच ठिकाणी मॅच फसली दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमची. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला. खूप चांगला षटक आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा देऊन महत्त्वपूर्ण जतीनची विकेट प्राप्त केलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना SK स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जी आहे 2 बाद 15. अगदी बघितलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रोखलेला आहे. विकेट सुद्धा मिळालेल्या आहेत. आता मात्र जो फलंदाज आहे वैभव दोमॅन अक्षय जाधव या 2 बॅटरला
चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत एस के स्पोर्ट पोमन टीमचे. नाही अगदी बरोबर हेमंत, कारण 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे किमान 60+ पर्यंत जाणं गरजेचं असणार आहे, अन्यथा गोलंदाजांवर क्षेत्ररक्षकावर जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. पण मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्टॉर्म स्ट्रायकर संघाच्या कॅप्टनने जो घेतलेला आहे तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर योग्य वाटतोय. अगदी योग्य निर्णय आहे. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. पेनल्टी लागली जाईल. तन्मय पाटील लक्षात ठेवायचं आहे. ओव्हर द विकेटने पहिला बॉल तन्मय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे जय भात्रे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. काय जबरदस्त फिल्डिंग आणि आउटफील्डचा एक जबरदस्त फिल्डर आहे. स्वतः कॅप्टन आहे स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा जय. फक्त एक सिंगल मिळते, टीमचं टोटल जाते 16वर. खरं तर ड्राईव्ह केलं होतं, फटका चांगला होता, मात्र तितकेच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला बघायला मिळालं. आणि खरं तर कॅप्टनने सुद्धा त्या ठिकाणी स्वतःला तैनात केलेला आहे जयने, कारण जयला माहिती आहे की लॉंग ऑनला जास्तीत जास्त फटके येताना दिसत आहेत. रनअपमध्ये मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाताना दिसतोय बॉलर तन्मय पाटील. कदाचित एखादा स्पॉट असेल त्या ठिकाणी पावलामध्ये चुकला. स्ट्राईक एंडला बघतो अक्षय जाधव आहे. अक्षय जाधव जर आपण बघितलं तर ग्रेट फिनिशर आहे, चांगला सामना फिनिश करतोय. मात्र यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये एक चांगलं टोटल बनवावं लागेल अक्षयाला. ह्या वेळेला बघितला स्विंग अँड मिस. काय जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी टाकली गोलंदाज तन्मय पाटीलने. जबरदस्त वेगवान चेंडू बघायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्स आणि टर्न सुद्धा बघायला मिळाला आणि अगदी फुटवर्क बघायला मिळाले. बघितलं आपण जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा तन्मय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय जाधव साठी फुलटॉस बॉल चुकी केली आहे तन्मय पाटीलने. या चुकीला माफी नाहीये. बॉलला सरळ बाहेर पाठवून दिले आउट ऑफ द पार्क. सारांसाठी षटकार. फुल टॉस चेंडू होता आणि अक्षयने फेकून दिलेला आहे आणि अक्षयच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट बघायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी. थोडंसं बॉल डीप होत होता. ही फेअर डिलिव्हरी आहे. तर षटकार येईल, मात्र या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावर 22. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समॅन रिव्ह्यू जरी असेल तरी सक्सेसफुल आहे. बॅटरने घेतला होता तर नक्कीच अंपायरने घेतला होता. मी तेच म्हणतो की अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू होता. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तन्मय पाटील. चांगला फटका आहे. पंच केले बॉलला, मात्र स्पीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. प्रोटेक्शन होतं स्पीपर कव्हरला. चांगली फिल्डिंग. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगली. 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 टीमचं टोटल 24 वर जाऊन पोहोचतोय. येस, बॅकफूट पंच बघायला मिळाला होता. तसा मागे जाऊन पंचचा फटका खेळला होता, मात्र प्लेसमेंट इतकीशी चांगली बघायला मिळाली नाही. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 24 वर धावसंख्या. नक्कीच मागच्या 2 बॉलमध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत एस के स्पोर्ट टीमसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. दुरून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळायचं होतं. प्लॅन मिस डॉट बॉल. मागे जाऊन खरं तर मागे गेला होता सुरुवातीला बघितलं आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑफ साईडला खेळायचं होतं. हे पाहू शकता आपण. डॉट चेंडू बघायला मिळाला. तन्मय पाटील अतिशय चांगली गोलंदाजी. एक फुलटॉस बॉलला षटकार जरूर लागला, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. जास्त बाहेर होता का हा बॉल बघितला जाईल. थोडासा शफल सुद्धा झाला होता फलंदाज. आणि रिव्ह्यूची मागणी बॅटिंग ड्रिंक स्टॉली थांबवायची आहे. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलेली आहे. DRS चेक केलं जाईल हा वाईड आहे की नाही. थोडंसं बाहेर तर वाटला, मात्र शफल झाला होता. रिच फाईट बघितलं जाईल. पंचांचं डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे, मात्र पंचांना चॅलेंज करण्यासाठी
बॅटिंग टीमने या ठिकाणी DRSची मागणी केलेली आहे. थोडा वेळ खेळ थांबला जातोय. दुसरा DRS असेल या मॅच मधला. आपण बघितला वेळ जातोय, मात्र पंचांनी लगेच चेक करायचं. आज वेळ आपल्याकडे कमी आहे. आज 7 ओरिजिनल मॅचेस आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी एक सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरोखरच दोन्ही टीम या ठिकाणी नॉकआउट मॅच खेळताना दिसतात, कारण ह्या मॅचमधून जी टीम जिंकेल ती जाईल सेमीफायनलमध्ये. आणि सेमीफायनलपर्यंत तुम्ही जर पोहोचला तर KPL सीझन 5 मधून एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जाणार आहात. हे पाहू शकता आपण. पंच या ठिकाणी निर्णय देतील, कारण बॅटरनी खरं तर चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग लावून घ्या. वाईट बॉल. यस, वाईट बॉलचा इशारा पंचांचा, तिसरे पंचांचा, आणि वाईट घोषित केलेला आहे. एक बॉल आणखीन टाकावा लागेल तन्मय पाटीलला. फिल्डिंग साईड जे आहे याला विनंती असणार आहे की आपण रिव्ह्यू घेतल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून ठेवायचं आहे. 26 चालू झाली होती, 47 झालेली आहे. तिसरं षटक आहे. मला वाटते पेनल्टी लागेल की काय, मात्र रिव्ह्यूचा जो टाईम आहे तो कट केला जाईल. विकेट गेलेली आहे, तो टाईम कट केला जाईल. ह्यानंतर आपण सांगू तिसरं चौथं षटक किती मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तन्मय पाटील अंतिम बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला आहे अक्षय जाधव. हवेत बॉल, कॅचची शक्यता. पुन्हा एकदा अजय उपाध्याय बॉल खाली. यावेळेस मात्र कॅच सुटतोय जयकडून आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या बाहेर निघतोय. 4 रनसाठी चौकार. हे पाहू शकता आपण कशा प्रकारे ड्रिंक्स वाली मैदानात गेलेले आहे आणि खरं तर सोपा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. जीवनदान मिळालेलं आहे. थोडंसं पंच केलं होतं आणि लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफला एक खरं तर मी म्हणेन की सोपा झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळालेलं आहे. हे पाहू शकता आपण. जज करता आलेलं नव्हतं. अजय उपाध्यायने कठीण झेल टिपला, मात्र सोपा झेल सोडला आणि हा चौकार केला होता मागच्या बॉलवर. जो DRS घेतला होता बॅटिंग टीमने, त्याचा भरपूर फायदा मिळताना दिसतोय. डॉट बॉल झाला असता, एक एक्स्ट्रा धाव आली, त्यानंतर पुढील बॉल आला, त्यानंतर चौकार सुद्धा आला. ही कालची मॅच बाबा 9191 विरुद्ध स्टॉर्म स्ट्रायकर. टॉस प्रथम महापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचे राजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते झाला. स्टॉर्म स्ट्रायकरने टॉस जिंकला आणि बॅट त्यांनी पहिला घेतली होती. हे दोन ओपनिंग बॅटर भावेश, हे बघू शकतो अमार हजरतबाई यांचे सुपुत्र, त्याच्या जोडीला सूरज. सुरुवात चांगली झाली होती आणि काय मोठं टोटल ठेवलं होतं स्टॉर्म स्ट्रायकर टीमने कालच्या शेवटच्या मॅचमध्ये. आणि हे बघू शकतो सेलिब्रेशन, हे आमचं VIP शामियाना. जबरदस्त फटकेबाजी तन्मय पाटीलची सुद्धा पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. काल शेवटच्या मॅचमध्ये, या मॅचमध्ये जर आपण बघितलं, हे आमचे प्रेक्षक ज्यांनी खरोखर चांगला आनंद, चांगला सपोर्ट्स या KPLला केलेला आहे. 36 बॉलमध्ये जर बघितलं तर 89चं टार्गेट. ही ड्रिंक्स ट्रॉली आमच्या मैदानाच्या बाहेर येताना कॅमेरामॅन सुद्धा ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये आहेत. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 29 रन्स. या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसले आपल्याला. डेफिनेटली, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 14 धावा आलेल्या बघितल्या आणि आता मात्र धावा पाहतोय आपण 29. 2 बाद 29 आणि चौथं षटक, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण ही मॅच जी आहे ही 5 षटकांची आहे. आणि आय थिंक हेमंत पाटील, SK स्पोर्ट कन्सिडर 60. दे आर एक्सपेक्टेड 60 रन्स. 5 षटकाचा सामना आहे. 60 किंवा 60पेक्षा थोडंसं जास्त जर गेलं तर नक्कीच बेनिफिट असेल, त्यांच्या गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळेल. गोलंदाजी लाईनसुद्धा SK स्पोर्टमध्ये चांगली आहे, तर नक्कीच 60च्या वर जर धावा गेल्या तर एक चांगलं टोटल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वैभव धुम अजून खेळपट्टीवर आहे. चौथं षटक.
हा चेंडूमध्ये ऑन दी अपच्या अंदामध्ये फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर होता, प्रतिम फिल्डिंग करतो, फक्त एक सिंगल मिळते. टोटल जाईल 30 वर. कॉमन प्रीमियर लीग, काय जबरदस्त टेलिकास्ट, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. आमचे सर्व समालोचक मित्र त्यांनी सुद्धा जबरदस्त सहकार्य केलेले आहे या स्पर्धेसाठी. प्रेम यावर मात्र अपील केलं जात आहे आणि याचबरोबर इट्स अ बिग विकेट. बिग विकेट, बिग 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 ब्लो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल प्रेम जाधव याचा आहे. बघितला, छेडछाणी करण्याचा प्रयत्न, दूर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एज लागते. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, कोणती चुकी नाही. कॉट बेंच रुपयाने विकेट. आणि हा जल्लोष आपण बघू शकतोय स्टॉर्म स्ट्रायकर टीमच्या खेम्यामध्ये. बिग विकेट आपण पाहतोय. अक्षयाची खेळी संपुष्टात आलेली आहे, कारण अक्षयाने बाद होण्यापूर्वी 6 चेंडूचा सामना केला आणि 13 धावांची खेळी केली. एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र झेल बाद झाला. 30 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. हे इम्रान शेख टीमचे ऑनर भरपूर खुश आहेत विकेट मिळाल्यानंतर. जबरदस्त सेलिब्रेशन आणि कॉमन क्रिकेट महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये सर्वच चांगलं सेलिब्रेट करताना प्रेम पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. चेंडू अनपेक्षितपणे खाली राहिला. ऑन साईडला खेळायचं होतं, पण बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी, का स्टार्ट मिळवलेली आहे आपल्या गोलंदाजीमध्ये प्रेम जाधवने. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त मारा ठेवताना दिसतोय प्रेम जाधव. प्रेम यावेळेला मात्र स्टेप आउट चॉप केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाईल पॉईंटला, डीपिश पॉईंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होताना दिसतंय. एकेरी धावा मिळत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 32. डीप पॉइंटला बॉल गेला होता, मात्र फक्त एक सिंगलच मिळते. रोखलेला या षटकामध्ये जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 2 धावा मोजतोय गोलंदाज प्रेम जाधव. जबरदस्त बॉलिंग प्रेमची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट, हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. फिल्डर येतोय, बॉल खाली. ओ माय गॉड, पुन्हा एकदा कॅच सुटला जातोय अजयच्या हातामधून. अजय बघितला, पण एक कॅच घेतला, मात्र 2 कॅच आतापर्यंत अजयच्या हातामधून सुटलेले आहेत. कुठला तरी दबाव असेल. हा सुपर 8चा दबाव आहे, नॉकआउट मॅचचा दबाव आहे. नाही, खरं तर अवघड झेल त्याने घेतला होता आणि सोपे झेल त्याने सोडलेले आहे, म्हणून तर क्रिकेटला आपण अनिश्चिततेचा खेळ समजतो. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 32, 32. 3 फलंदाज बाद झालेले आहेत, 3 बाद 32. वैभव धूमचा कॅच सोडलेला आहे आणि वैभव धूमचं कॅच सोडणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. आणि मी KPL मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त दबाव कोणावर आला असेल तर तो होता सागर भगतवर. प्रेम जाधव यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप मिड विकेटला एक भावेश ठाकरे चांगला झेल समाप्त करतोय. बाद फलंदाज, विकेट जाते. विकेट नंबर 4. जबरदस्त कॅच घेतला. याच्या अगोदर पण बघितलं तर जीवनदान मिळालं तो वैभवला, मात्र जीवनदान मिळालेलं नाहीये, ते अतुल नडगे याला. आणि अतुल सारखा एक आणखीन चांगला फलंदाज बाद होतो SK स्पोर्ट पवन टीमचा. 4था फलंदाज बाद. यस, KPL प्रेसिडेंट तसेच SS एंटरप्राइजेसचे सन्माननीय अजलभाई शेख साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. त्यांचा संघ खेळताना दिसेल 3ऱ्या मॅचमध्ये मामा भांजे टीमच्या जोडीला. दुसरी मॅच रुद्र रायडर्स विरुद्ध होम स्पोर्ट कोहली, केसेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये मॅच. काय गोलंदाजी केलेली आहे आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये केलेली आहे. फक्त 3 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत. कदाचित जर अजयने कॅच घेतला असता तर 3 विकेट मिळू शकले असते आणि वैभवची जर विकेट गेली असती तर नक्कीच मी म्हणेन की
अगदी क्रम्बल डाऊन झाली असते एस के स्पोर्ट पोमनची टीम. अजय उपाध्याय येतोय बॉलिंग ट्रॅकवर. वेलकम हजरतभाई शेख, आपलं हार्दिक स्वागत आहे या फायनल सुपर संडेच्या दिवसामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला, धावसंख्या झालेली आहे ती अर्थात 4 बाद 32 32. चेक केला जाईल टाइम, टिंग्स ब्रेक वगैरे चेक करून जबल अगदी वेळेवर हे 4 षटकं टाकलेली आहेत. गोलंदाजी मार्कवर अजय. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पाऊल टाकलं होतं, मात्र त्याच्यापेक्षा जास्त बाहेर बॉल गेला होता. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाईल धावपलकावर 33 रन. स्क्वेअर चेंडू होता, थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात थोडासा भरकटतो आणि चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला. पुन्हा अजय. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल. नक्कीच मोटिवेशन जरूर केलं जाते की ह्याच दिशेने गोलंदाजी झाली पाहिजे. वाईटचा इशारा जरूर आहे पंचांचा. लगातार 2 वाईट टाकतोय अजय उपाध्याय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 34 वर. 4 बाद 34 धावा झालेल्या आहेत. पहिलं अंतिम षटक आहे, म्हणजे 5वं षटक. ओव्हर द विकेट. ओहो, चांगला फटका आहे. कॅपमध्ये सुद्धा आहे, मात्र फिल्डर येईल. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 36 रन. खरं तर फटक्यामध्ये ताकद झोकली नव्हती, त्यामुळे चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाही. फक्त 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या झाली आहे 36. 4 बाद 36 36. 5 बॉल शेष असतील. अंतिम मोठी फटकेबाजीची आवश्यकता. दोन्ही सुद्धा बॅटर जर पण बघितले, नितीन आहे, त्यानंतर वैभव आहे. वैभव म्हात्रे आणि वैभव धूम हे दोन्ही बॅटर आहेत. नक्कीच हे 2 बॅटर चांगली बॅटिंग करावी लागेल. उर्वरित 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक जर वैभवकडे राहिले तर नक्कीच वैभव स्कोर एक चांगल्या दिशेने नेऊ शकतोय. कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके यायला पाहिजे या 5 बॉलमध्ये. डॉक्टर गवली सर. येस, डेफिनेटली. आता तर मी म्हणेन की 50पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. सुरुवातीला आपण कन्सिडर केलं होतं की 60, पण तो आता 50पर्यंत जरी गेलं तरी समाधान मानू शकतोय हा संघ एस के स्पोर्ट्स. कारण धावसंख्या आहे 36 आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला लगेच बॉल जर चेंज करायचा असेल तर लगेच चेंज केला जाईल. वेळ जास्त. अंपायर आपण सुद्धा आज लक्ष द्या, कारण फ्लड लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. आज आपण फायनल समाप्त करणार आहोत आणि फायनलचा सामना 5 षटकांचा झालाच पाहिजे, हा नियम आहे KPLचा. त्यामुळे पहिल्या मॅचपासून आपण वेळेबद्दल नक्कीच सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन, अध्यक्षांची टीम आणि उपाध्यक्षांची टीम. रुद्र रायडर्स मोरीगाव व्हॅन ओम स्पोर्ट कोहली दोन्ही टीम कॅप्टन. आपण रेडी राहायचं आहे. त्यानंतरचा जो तिसरा मॅच आहे डॉक्टर गवली सर, 2022चा चॅम्पियन आणि 2023चा चॅम्पियन मामा भांजे विरुद्ध टीम 94 असं आपल्याला पाहायला मिळेल. नाही, आज मात्र मॅचेस असे क्रुशियल बघायला मिळतील, कारण 8ही संघ जर आपण बघितले तर अतिशय बलाढ्य संघ आहेत. कंप्लीट टीम आहेत. थोड्या वेळासाठी खेळ थांबलेला आहे. मला वाटतं चेंडूच्या आकारामध्ये काही थोडासा बदल झालेला आहे. चेंडूची पाहणी त्याकडे अमोल वेतस्कर करतायत पंच. चेक केला जातोय आमचे सचिव अंकित पाटील. पूर्ण जी केसीची कमिटी आहे, अध्यक्ष अजय पाटील, कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, सचिव अंकित पाटील, त्यानंतर नितीन म्हात्रे खजिनदार, त्यानंतर उपाध्यक्ष सचिन घाग आणि सल्लागार, सर्वात प्रमुख व्यक्तिमत्व सल्लागार देवेंद्र भोसकर. अथक मेहनत आहे KPL पूर्ण करण्यासाठी.
जयंत म्हात्रे यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. पंच त्या ठिकाणी पाहणी करतील आणि अंतिम जो डिसिजन आहे तो पंच घेतील. आपण बघा चेंडू पंचांकडे सुपूर्द करायचं आहे. लास्ट डिसिजन विल बी अंपायर. स्ट्रिक रूल्स अँड रेग्युलेशनने स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आपल्याला चर्चा जर करायची असेल तर फक्त एकच तुमचा जो जबाबदार व्यक्ती आहे तोच फक्त येऊ शकतोय. खेळ जरूर थांबला जातोय. प्लीज आज सर्वांनी सहकार्य केलं तर आपण फायनल मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाहीतर तुम्ही सहकार्य जर नाही केलं तर नक्कीच फायनलची मॅच कमी षटकांची पाहायला मिळेल. आणि जे प्रेक्षक येतात त्यांना जास्तीत जास्त षटकांचे सामने आवडतात. कॉमन प्रीमियर लीग 20-25 आहे. बघितलं बाबा 9191 विथ स्ट्रॉम स्ट्रायकर ही हायलाइट्स आणि श्री राजूजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते हा टॉस झाला होता आणि तो टॉस जिंकला होता. स्ट्रॉम स्ट्रायकर टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग अप्रतिम बॅटिंग झाली. हे दोन जे बॅटर अजय उपाध्याय
हे अंबार आपण बघतोय. अजय उपाध्याय आणि भावेश ठाकरे यांनी अटॅकिंग बॅटिंग केली होती काल शेवटच्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या विकेटसाठी जवळजवळ 69 रनची सर्वात मोठी पार्टनरशिप कालच्या दिवसामध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. पंचाचा निर्णय अंतिम राहील. थँक्यू सो मच. मॅचला हे बघितलं आपण. त्यानंतर 36 बॉलमध्ये 89चं टार्गेट ठेवलं होतं. बघू शकतो आपण पडद्याचे मागचे जे चेहरे आहेत ज्यांनी सुद्धा अप्रतिम कामगिरी केलेली. आमचे सर्व चेहऱ्याचे मागचे जे हिरो आपण बघू शकतोय. खरोखरच स्टेजची साफसफाई असो किंवा इतर व्यवस्था त्यांनी व्यवस्थित पुरवलेली आहे. मॅच सुरू करायची आपण. त्यानंतर हे सर्व अगदी ज्यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्स असते त्यावेळेस सुद्धा चांगलं. त्यानंतर हे बघू शकतो आपण हे चेहरे ज्यांची खूपच मेहनत आहे. हिडन इम्पॉर्टंट फेसेस आपण बघतोय. सकाळच्या 17 पासून संध्याकाळपर्यंत पूर्ण लाईन मारण्यासाठी फिल्डिंग लावा. लगेच फिल्डिंग लावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅचला सुरुवात होईल. मे आय हेल्प यू. आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो का हे पाहू शकता. ज्यांची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी पडद्याच्या पाठीमागचे हे खरं तर कलाकार आहेत. एक अपार मेहनत घेतात हे पाहू शकता आपण. मे आय हेल्प यू. तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत हवी असेल कुठेही तर मदत करण्यास तयार असणारे आमचे हे कलाकार म्हणता येईल. बॉलिंग ट्रॅकवर अजय उपाध्याय. पुलालेंचा बॉल चांगला ड्राईव्ह आहे मात्र फिल्डर आहे. टीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग होते. 2चा कॉल. रनआउटची संधी आहे आणि सॅक्रिफाईस केली जाईल. विकेट. वैभव म्हात्रे होतो आउट आणि स्ट्राईक एंडवर जातो वैभव धूम. फलंदाज बाद. खरं तर ताकदवर फटका खेळला होता मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं कारण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. सरळ चेंडू हातात जातोय आणि फक्त एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय हे पाहू शकता आपण. आणि खरं तर ज्या ठिकाणी दुसरी धाव नव्हती फक्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये फलंदाज वैभव हा बाद होतोय. वैभव धूम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जवळजवळ 4 बॉल शेष आहेत. वैभव धूम बॅटिंग करतो. वैयक्तिक 8 वर बॅटिंग करतो. टीमचं टोटल आहे स्कोरबोर्डवर 37 रन. 37. लॉस ऑफ 5 विकेट. आउटसाइड एज. फ्लॅश स्लिपला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग या ठिकाणी. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. नवीन बॅटर गेलेला आहे ओमकार माळी बॅटिंगसाठी. 3 बॉल शेष. धावसंख्या खूपच कमी. धावफलकावर फक्त 37 रन. 37. लो स्कोरिंग मॅच. आतापर्यंत केपीएलचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत ही सर्वात कमी धावसंख्या म्हणता येईल. अद्याप ही बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल शेष.
हो खोलपट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय लॉंग ऑनला फिल्डर मिस फिल्डिंग जयकडून चुकी झालेली आहे प्रेशर जयवर सुद्धा दिसतोय कारण त्यांनी चांगलं होतं यावेळेला करण होता 2 धावा कंप्लीट केल्या जातात 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 39 रन लो टोटल आहे या सीझनचा केपीएल मध्ये डेफिनेटली 39 धावा झालेल्या आहेत फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅक मास्टरच्या 39 धावा होत्या ओव्हर द विकेट ओ फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला फिल्डर आहे जय यावेळेस चांगली फिल्डिंग रनआउटची संधी विकेट जाईल डायमंड डकवर आउट होतोय फलंदाज ओमकार माळी 6वा फलंदाज बाद होतोय एसके स्पोर्ट पवन टीमचा खरं तर 3 षटकांच्या समाप्तीने आपण धावसंख्या 29 बघितली होती आणि आता शेवटचा चेंडू आहे म्हणजे आतापर्यंत जर बघितलं आपण तर धावसंख्या जी आहे ती 11 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आल्यात आतापर्यंत बघितलं तर केपीएलच्या हिस्ट्रीमध्ये शून्यावर बाद होणारा हा 400वा फलंदाज होता जबरदस्त माहिती हे आमचे हजरतभाई शेख दिसतात आपल्याला आज सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन जरूर असेल जोपर्यंत पहिली मॅच जिंकणार नाही तोपर्यंत हो पुन्हा एकदा बघितला चांगला बॉल जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये थोडासा फ्लंबल आणि या ठिकाणी विकेट हिट आउट हिट विकेट मिळते म्हणजेच धावा जर आपण बघितल्या तर फक्त झालेल्या आहेत त्या 40 आणि 41 धावांचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी स्ट्रॉंग स्ट्रायकर कामन टीमला चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या आपण टॉस करणार आहोत आणि सुपर 8 मधला हा दुसरा सामना रुद्र रायडर्स विरुद्ध ओम स्पोर्ट कोहली दोन्ही टीम कॅप्टन वेलकम कोहली टीम कॅप्टन सुनील रावत वेलकम रुद्र रायडर्स टीम कॅप्टन निशांक पाटील आणि विनंती करतो मी बीटी सर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा आपण टॉस करणार आहोत वेलकम वेलकम बीटी सर आपलं टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे आणि हा
टॉस बीटी सर यांचे शुभ हस्ते आणि टॉस कॉल कोणाचा असेल? सुनील रावत यांचा कॉल असेल. होम स्पोर्ट कोहली टीम 94 इज कॉल and it is 94. मी विनंती करतोय बीटी सर यांना की त्यांच्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला हा चांदीचा सिक्का वितरित केला जाईल. ही परंपरा आहे KPLची. खूप खूप धन्यवाद बीटी सर आपल्याला. आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे मुख्य मंचावर. महत्त्वाची मॅच नॉकआउट मॅच टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे सर? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग के पहिल्या दिवसामध्ये खेळ चांगला झालेला आहे. या दिवसामध्ये तुम्ही काय स्ट्रॅटजी बनवलेली आहे? काय नाही, ते सेमच राहणार. आणि काय चेंजेस तुझ्या टीममध्ये? नाही, ती सेम मागील जे मॅच खेळले आम्ही 11 जण, तेच 11 जण खेळले. मात्र रुद्र रायडर्स टीमने जो खेळ दाखवला 2 मॅचमध्ये अगदी वाखाणे जोगा होता. तर तुम्ही काय अभ्यास त्यांचा केलेला आहे? काय नाही, तेच प्रॉपर आम्ही अख्खा वर्षभर जोडीलाच खेळतो. आता ही मॅच पण ते सेम तसंच खेळ. कसं एन्जॉय केलं KPL? भरपूर. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. निशांग, दोन्ही मॅच वन साईड तुम्ही जिंकलेले आहेत. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. हो नक्कीच. आणि टॉस जर जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेणार होतो. आणि बॅटिंगच झालेली आहे. काय वाटतं की कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 5 षटकामध्ये? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आता बॅटिंग लाईनमध्ये चेंजेस काय असेल की तीच लाईन असेल? तीच लाईन असेल आमची. आणि कसं एन्जॉय केलं KPL? तर भरपूर एन्जॉय केले आणि मॅच एकूण रफ अँड टफ होतात. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन हे होते आणि टॉस जिंकलेला आहे कोल्ड्रिंक्स. टॉस जिंकलेला आहे तो ओम स्पोर्ट कोहली टीमचे कॅप्टनने. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण समर्थन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते जुन्नर भूषण आपण पाहत आहेत आणि मुंबई भूषण आपण पाहू शकाल. चंदू शेट्टी सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. कॉमन प्रीमियर लीग 2025 आपण अनुभवत आहेत. आजचा शेवटचा फायनल डे आणि फायनल डेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आज प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात या कॉमन प्रीमियर लीग ऐशा ग्राउंडवर आपण अनुभवत आहेत. पहिलाच बॉल यावेळेला ऑन साईडला अतिशय हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 रन. खूप चांगला फटका पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला. खरं तर शॉर्ट बॉल होता, अगदी शरीराच्या जवळून हा हुकचा फटका खेळला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार. सातत्याचं दुसरं नाव गणेश बनसोडे, अर्थातच गणीला आपण पाहत आहेत. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. KPL सिक्सर. मॅच लो स्कोरिंग आहे की हाय स्कोरिंग आहे? कारण ज्याप्रमाणे सुरुवात झाली आक्रमकता बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. हा डगआउट पहा, इम्रान शेख आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते एन्जॉय करत असताना. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स, 2 बॉलवर 2 कणखर षटकार. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. गणेश बनसोडे आज वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू जर बघितला आपण थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला लॉफ्टेड शॉट. स्मृती मंदारा महिला प्रेक्षक कक्षेला आमच्या नारी शक्तीला अभिवादन करणारा हा खणखणीत दर्जेदार कॉमन प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार.
खेळ आणि सुरुवातीपासून आक्रमकता बघायला मिळतोय. 3 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत गणेशने. क्लास गणेश बनसोडेचा क्लास पाहायला मिळतोय. क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवत असताना परफेक्ट मिनिटमध्ये येऊन खेळत असताना पाहायला मिळतो. चेंडूला येऊन देतो आणि काय फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. सुपर टायमिंग. 3 बॉल एकंदरीत 4 बॉल झालेत आणि 18 रन्स पाहायला मिळतात. अतुल नडगेच्या विरोधात यावेळेला आक्रमकता सिद्ध केले. गणेश बनसोडे 4 बॉलमध्ये 18 रन्स 41 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 23 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कॉमन प्रीमियर लीगचा थरार पूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हा सर्वांना हवीशी आणि आवडणारी लोकप्रिय स्पर्धा अर्थातच ज्या स्पर्धेचं नाव आहे कॉमन प्रीमियर लीग 2025. आज गवळी सर प्रेक्षक वर्ग आज सकाळच्या सत्रापासूनच स्टँड खचाखच भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण प्रेक्षक वर्गांना परवडीय आहे. सिल्वर कॉईन जर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही कॅच घेतायत तर तुम्हाला सिल्वर कॉईन म्हणून या वेळेला सन्मानित केलं जाईल. कालच्या दिवसात 2 ते 3 असे मात्र प्रेक्षक ठरले गेले. त्यामध्ये रोहित मसे होता, एक त्यामध्ये अमित कामणकरला पाहिला आणि अजून एक प्रेक्षक वर्ग आपण पाहिला होता. नाही 40+ खेळाडू सुद्धा होता. पवन संघातून खेळणारा त्यांचा झेल घेतला होता आणि सिल्वर कॉईनचा अगदा ठरला होता. अप्रतिम टॉस झाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गणीने मात्र ह्या वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर सोडल्यानंतर त्याचं रिॲक्शन की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. थोडंसं कमबॅक करताना पाहतोय, परंतु खूप चांगली सुरुवात स्ट्रॉंग स्ट्रायकर संघाकडून बघायला मिळते. कारण आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. बाटची एज अँड टेकन फलंदाज बाद. अतुल नडगे कमबॅक करत असताना या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकामध्ये 3 षटकारांचा समावेश 18 रन्स. चांगली गोलंदाजी यावेळेला म्हणता येईल का, कारण एक सफलता मिळाली. कमबॅक जरूर केलंय. पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण, एक फलंदाज जरी बाद झाले असला, गणेश जरी बाद झाले असला, मात्र गणेशने फार महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलं. 18 धावांची खेळी केली आणि खूप चांगली बॅटिंग केली. आणि कारण समोर जे लक्ष्य आहे ते लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचला तुम्ही अशा प्रकारची कामगिरी करतात तर एक चांगली कामगिरी म्हणता येईल. डेफिनेटली 185 धावा आतापर्यंत गणीच्या बॅटमधून या 5व्या सीझनपर्यंत पाहायला मिळत आहेत. तन्मय पाटील 235 धावा त्याच्या बॅटमधून या 5व्या सीझनपर्यंत. आपण बघतोय पवन ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच मान्य श्री आत्मारामजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या जोडीला नागेशजी दलवे यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आणि मुख्य मंचावर जेवढे आमचे मान्यवर आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 24 बॉल आणि 23 रनचं अजून सुद्धा आपण पाहू शकतायत आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. 41 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 24 बॉल आणि 23 रन्स हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज वैभव धूम. ऑन साईडला भावेश ठाकरे सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. अजून सुद्धा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. इथे विकेट्स आणि डॉट बॉल गवळी सर खूप मायने राखणार आहेत. एसके जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय एसके स्पोर्ट्स वुमन टीमला. नाही डेफिनेटली आपण पाहतोय की धावसंख्या फार मोठी नाही आहे, लक्ष फार मोठं नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल किफायती गोलंदाजी करावी लागेल आणि महत्त्वपूर्ण म्हणजे विकेट्स फलंदाज बाद करावे लागतील. डेफिनेटली ज्या पद्धतीने 40 रन्स फक्त फलकावर लगावल्या गेल्या होत्या, आज ज्या पद्धतीने वैभव धूमची बॅटिंग हवी तशी झाली नाही. जतीन देवळीकर आपल्याला पाहायला मिळाले. हे 2 खेळाडूंवर फार मोठी जबाबदारी होती, परंतु त्या जबाबदारीचं संधीचं सोनं करता आलं नाही आणि ती चर्चा मात्र प्रकाश देवळीकर साहेब, देवेंद्र भोसकर साहेब, सचिनजी भोसकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव म्हात्रे असतील यांची ही संपूर्ण चर्चा तीच चालली असेल की लो टोटल असल्यामुळे आता मात्र सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. परंतु क्रिकेट आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. ऑस्ट्रेलिया टीमने मात्र बाजी मारली. हे क्रिकेट आहे. कोणीही प्रेडिक्शन देऊ शकत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु जिद्दीने खेळा, लढा.
अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन द राईज खेळला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. पहा ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग जर होईल, उधळण होईल तर काहीच राहणार नाही. नाही, डेफिनेटली तुम्ही धावा जर कमी ठेवलेल्या, टार्गेट लक्ष जर कमी ठेवलेलं आहे तर तुमचं क्षेत्ररक्षण हे ए दर्जाचं होणं गरजेचं आहे. 22 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. वैभव धूम गोलंदाजी मार्कवर जागा बनून खेळला गेलाय. अप्रतिम चांगला फटका आहे. पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तन्मय पाटील एक रन जरूर घेत असताना पाहायला मिळतो. अजय उपाध्याय, काल अजय उपाध्यायचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. त्या पद्धतीने त्याने फिल्डिंगसुद्धा चांगली केली. संघाची धावसंख्या 21ला 2 धक्के आत्तापर्यंत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत आदरणीय सन्मान्य हजरतभाई शेख यांना VIP डाईसवर संपूर्ण कामणचे ग्रामस्थ मंडळी, चिंचोटी ते नागले या परिसरातील खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न आणि त्यामध्ये आज ग्रामस्थ मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना प्रत्येक गावागावातून आपल्याला पाहायला मिळतात. त्या संपूर्ण ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. तन्मय पाटील 235 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्ट्रॉम स्ट्रायकर्स या टीमची 22 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा पल्ला पार केले, कारण सोपं लक्ष्य आहे. 41 धावांचं लक्ष्य आहे सेमीमध्ये पोहोचण्यासाठी, सुपर 4मध्ये पोहोचण्यासाठी. आणि एक चांगली सुरुवात स्ट्रॉम स्ट्रायकरच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउटहून खेळले गेले होते. ऑफ साईडला जरूर खेळले गेले आणि अशा प्रकारे एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि अजय उपाध्यायच्या या स्पर्धेमध्ये 150 धावा सुद्धा पूर्ण झालेत. आत्तापर्यंतचा हा तपशील आपल्याला पाहायला मिळतो. जो आढावा आहे विजय कांबळे आणि आयुष सावंत दोन्हीही स्कोरर अतिशय मास्टर माइंड पाहायला मिळत आहेत. 2 रन आल्या गवळीसर आणि 24 रन, म्हणजे धावा थांबत नाही आहेत. हा प्लस पॉईंट यावेळेला पाहायला मिळतोय स्ट्रॉम स्ट्रायकर्स या टीमचा. नाही, डेफिनेटली, कारण पहिल्या षटकामध्ये गणेशने आक्रमण केलं होतं. षटकार लागोपाठ 3 षटकार लगावले होते. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावा लाईफलाईनचा वापर केला जातोय, हे फार महत्त्वाचं आहे. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. सिंगल डबल. क्रिकेटमधील बेसिक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टनवर चेंडू जाऊन आदळला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. गॉन. 24ला 3. दिसत आहेत, पण धावा सुद्धा होताना दिसत आहेत, कारण ही लो स्कोरिंग मॅच आहे. ह्या मैदानाचा विचार केला तर, कारण आयशा क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या मैदानाचा विचार जर आपण केला तर खरं तर 41 धावा ही एक लो स्कोरिंग मॅच आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की धावा होताना दिसत आहेत. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेटसुद्धा, फलंदाजसुद्धा बाद होताना दिसत आहेत. रेयांश प्रतिष्ठान कामन यांच्याकडून आपण पाहतायत या KPL पूर्ण सिरीजमध्ये या 5व्या सीझनमध्ये जास्त धावा बनविणाऱ्या फलंदाजासाठी टॉप रँकर 1 असेल त्याच्यासाठी पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 21,304 रुपये व चांदीचे मेडल असेल. ते आहे रेयांश प्रतिष्ठान कामन यांच्याकडून आपण पाहतायत. रेयांचं हे आकडा 21 वाढदिवस आहे, म्हणजेच 21 मार्च 2004 आणि त्यामुळे 21,304 रुपये त्या बेस्ट बॅटरला या सिरीजमध्ये टॉप असेल त्याला हे 21,304 व चांदीचं मेडल दिलं जाईल. आणि पहिल्या रँकिंगवर आतापर्यंत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी राहिल अन्सारी 82 रन आहेत आणि त्याच्याबरोबर ऋषभ अचळकर 74वर पोचला गेला. हे 2 टॉपमध्ये आहेत, तर यामध्ये रेस असणार आहे, यात मात्र शंका नाही. थँक्यू व्हेरी मच अंकित पाटील. 24 धावा झाल्या. 24 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल आणि 17 रन. सुमित यादव गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला तन्मय पाटीलचा पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक. आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार. मानवंदना दिली आभाळाला. आणि चेंडू सरळ निघून जाते तो, म्हणजे डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे.
षटकार. काय फटका खेळला होता, आक्रमकता सिद्ध केली. 30 रन ऑन द बोर्ड लागले जात आहे. सुमित यादव, कदाचित गवळी सर इथे 60-70 जर धावा असत्या तर कदाचित एक रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. नाही, डेफिनेटली, कारण एक लो स्कोरिंग मॅच म्हणता येईल. 41 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आपण पाहतोय की एस के स्पोर्ट्स संघावर एक मानसिक दबाव बघायला मिळतो. बॉडी लँग्वेज तितकंसं पॉझिटिव्ह बघायला मिळत नाही. सुमित यादव पुढील बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळले गेले आणि सरळ चेंडू निघून जाईल की नाही. यस, डेफिनेटली. एस के स्पोर्ट्स पोमन या डगआउटच्या दिशेने लगातार 2 बॉलवर 2 षटकार. काय हेलिकॉप्टर शॉट खेळला होता. MSD ची आठवण करून देणारा हेलिकॉप्टर शॉट. 6. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. पहा फटका काय पाहता येईल असं वाटलं. 2 एप्रिल 2011चा तो दिवस. कुल सेकराच्या त्या बॉलवर MSDने षटका ठोकला होता. त्या पद्धतीने ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल शॉट. 5 रनची आता मात्र आवश्यकता आहे. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि ती सुपर 4मध्ये किंवा सेमीमध्ये पोहोचण्यासाठी स्टॉर्म स्ट्रायकर संघाला फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळ दौडू नका. शाहिद अन्सारी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या VIP डाईसवर आहेत. त्यांचा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. आयशा स्टार. चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं. स्लोवर 1 चेंडू होता, परंतु इथून काय पंच या व्हाईट बॉलचा इशारा देत असताना 1 रन ॲड होईल. 37 रन. 37 धावा झाले आहेत आणि अगदी विजयाच्या दारात विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय स्टॉर्म स्ट्रायकर हा संघ. 4 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाचे दरवाजे उघडू लागलेत. ऑन साईडला स्टायलिश फिनिश, लॉंग हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये. स्मृती मंधाना महिला प्रेक्षक कक्षाच्या अगदी वरून चेंडू निघून जातोय आणि अशा प्रकारे टॉप 4 मध्ये आपण पाहत आहे प्रवेश केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. तो म्हणजे सेमीमध्ये प्रवेश करणारा, सुपर 4मध्ये प्रवेश करणारा इम्रास्टिक फॅम टीम स्टॉर्म स्ट्रायकर. कॉंग्रॅच्युलेशन स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीम अँड हार्ड लक SK स्पोर्ट्स पोमन टीम. तेच प्रवास समाप्त झाला, परंतु चांगले दोन्हीही संघांनी खेळ दाखवले. सेकंड करताना अभिनंदन करताना SK स्पोर्टचे सर्व खेळाडू. हीच तर डिसिप्लिन सातत्याने आपण गेली 5वं पर्व आहे KPLमध्ये पाहतोय आणि KPLचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आपण का करतोय. डेफिनेटली कॉमन प्रीमियर लीग, दुसरं नाव शिस्त, भक्कम आयोजन, नवोदितांना सुवर्ण संधी आणि खास करून प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी कॉमन प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. जय म्हात्रे खुश असतील. आज पहिल्यांदा टॉस त्यांच्या माध्यमातून जिंकण्यात आला असं मॅडी त्यांच्या बंधूंनी सांगितलं. अजून एक जिंकलेला होता म्हणजे मॅडीचं लक्ष नसावं. लास्ट मॅचचा काल टॉस हजरत